या क्षणाची सर्वात मोठी बातमी येत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी ही बातमी, ज्यामध्ये दादांचा घातपात करण्याचा गुप्त कट आत्ताच उघड झाला आहेत. यामध्ये कोण कोण सहभागी आहे त्यांची नावं आत्ताच जाहीर झाले आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अत्यंत गरजेचं आहे. कारण शेवटी नेमका याच्यामध्ये कोण कोण मोठे नेते सहभागी आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत, त्याची सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहेत. त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका. तर संपूर्ण महाराष्ट्राला पहिल्या दिवसापासून हेच सांगण्यात आलं की दादांचा विमान दुर्घटनेमध्ये अपघात. हे सर्वसामान्य कारण सांगून संपूर्ण महाराष्ट्राला कशा प्रकारे फसवलं आणि महाराष्ट्रातील जनता आता म्हणणार की सरकारने का आमच्यापासून हे लपवलं. कारण की सत्य आज आपण उघड करणार आहोत. ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की याचा चौकशी झाली पाहिजे, याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र म्हणाला की आमच्यावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि त्यामध्ये सुद्धा राजकारण केलं जात आहे. परंतु जसजसा पुढे दिवस ढकलत गेले त्यानंतर वेगवेगळे नेते याच्यावर आरोप करू लागले. अमोल मिटकरी, संजय राऊत आणि आता रोहित पवार यांनी दादांचा घातपातच झालेला आहे असे स्पष्ट आरोप केले आहेत. अमोल मिटकरी पहिल्या दिवशीच म्हणाले की ही दादांची बॉडी नाही. विमानामध्ये 6 जण असताना 5 जण सांगितले. 6वा व्यक्ती गेला कुठं? त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चेला उधाण आलते की दादा जिवंत. परंतु रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की अपघाताच्या ठिकाणी दादांचे स्वेटर, चपला, इतर वस्तू सापडल्या, ज्यामुळे आपल्या दादा नाही आणि संपूर्ण महाराष्ट्राने हे स्वीकारलं की दादांचा घात झाला. परंतु आता नवीन आरोप केले जात आहेत की दादांना नेमकं उशीर का बरं करण्यात आलता. त्या संदर्भामध्ये कोणत्या नेत्यांनी पूर्ण प्लॅन केला आणि दादांना ऐनवेळी विमानाने जावा लागले हे उघड झालं असून फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा. तर रोहित पवार हे स्पष्ट म्हणाले की पूर्व विदर्भातील एक नेता होता ज्याने आग्रह घेतला की या फाईलवर सही झालीच पाहिजे. त्यामुळे ती फाईल मंत्रालयातून बोलवण्यात आली. तोपर्यंत उशीर झाला होता आणि दादांना नाविलाजाने मग विमानाने प्रवास करणे निवडावे लागले. नाहीतर दादा गाडीने पुण्याला जाणार होते. गाड्यांचा ताफा तयार होता, परंतु ऐनवेळी प्लॅन बदलण्यात आला. आपल्या मुद्दाम बदलण्यासाठी काही लोकांनी मुद्दाम दादाला उशीर केला का, हा सुद्धा आता संशय निर्माण होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यामधील जे पण दोष असतील त्यांना कडक शिक्षा व्हावी अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. आणि संपूर्ण चौकशी पारदर्शक व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा बसवावी. आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे याचा सगळा माग लागला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आता नेमकं सरकार याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतं आणि नेमकं कोणाचा तपास करणार याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. नेमका दादांचा घात घडवणाऱ्यांसाठी या वैमानिकांना काही आमिष देण्यात आलतं का, किंवा या पाठीमागे कुणी मोठा माइंड मास्टर आहेत का? कारण की ज्याप्रमाणे वैमानिक माळी तिच्या वडिलांनी संशय व्यक्त केला की ऐनवेळी विमान बदलण्यात आलं, जे पायलट ठरलेले होते त्यांनाही ऐनवेळी बदलण्यात आलं. ज्या पायलटवर यापूर्वी दारू पिऊन विमान उडवण्याचा आरोप होता, ज्यामुळे निलंबित करण्यात आलं, त्याला परत पुन्हा हे विमान चालवण्याची जबाबदारी का दिली, असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. असाच या संपूर्ण प्रकरणातील खरा आरोपी आपल्याला सापडला असून त्या संदर्भात महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत फक्त बघत रहा. मुख्य पायलटची जबाबदारी असते की विमान सुरक्षितरित्या खाली उतरवणे. परंतु ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी रनवे दिसत नव्हता. मग काय घाई केली यांनी? कारण की इतर पुणे किंवा इतर ठिकाणी सुरक्षित ठिकाणी सुद्धा विमान उतरवलं जाऊ शकत होतं. तरीही वैमानिकांनी का बरं तिथेच उतरवलं आणि जोखीम पत्करली? हे वैमानिक नेमका कोणाच्या इशाऱ्यावर काम करीत होते का, की यांना कोणी सांगत होता? याचाही तपास लागणं आता गरजेचं आहे. आपल्या दादांसाठी एक व्हिडिओला लाईक लगेच करा आणि एक कमेंट झालीच पाहिजे. आणि पुढचा मुद्दा तरी इतका महत्त्वाचा आहे जो तुम्हाला ऐकावाच लागेल. दादा काही दिवसापूर्वी रोहित पवारांना म्हटले होते की तुझा कोणी मित्र हेलिकॉप्टर किंवा विमान घेत आहे का? जरा असेल तर त्याचाच विमान वापरत. आजकाल माझ्या कानावर खूप काही येत आहे. अलीकडच्या काळामध्ये दादा अस्वस्थ वाटत होते, सावध झालेले वाटत होते. नेमका दादांना काही शंका होती का, किंवा धोका माहीत होता का?
यावरही आता प्रश्न उपस्थित केला असून तुम्हाला काय वाटतं, दादांचा घात झाला की अपघात होता? आत्ताच कमेंट झालीच अजित पाहिजे. पवारांचा अपघात झाला त्या व्हीएसआर विमान कंपनीमध्ये भाजप नेत्याची गुंतवणूक असल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. आणि त्यावरून कसं राजकारण तापलंय आणि रोहित पवारांनीही सरकारला कसं घेरलंय पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून. दादांच्या मृत्यूवर रोहित पवारांना संशय कायम. व्हीएसआर कंपनीत भाजप नेत्याची गुंतवणूक. संजय राऊतांच्या आरोपानं खळबळ. मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो. अजित पवारांच्या विमान अपघाताला 15 दिवस उलटून गेलेत. रोहित पवारांचं अनेक नेते व्हीएसआर कंपनीवर संशय व्यक्त करतायत. मात्र अजूनही व्हीएसआर कंपनीवर कारवाई करण्यात आलेली नाही. हाच धागा पकडून रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनीवर कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित करत सरकारला घेरलंय. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं जातं. चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं. मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय व्हीएसआर कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळही लावायला पाहिजे होतं. पण तसं होताना का दिसत नाही हे न समजणारं कोडं आहे की कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का की ज्यामुळे सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं. देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी, सर्वपक्षीय राजकीय नेते या व्हीएसआर कंपनीची सेवा घेत असतील तर त्यांचा आणि पायलटसह अन्य कर्मचाऱ्यांचाही जीव तेवढाच महत्त्वाचा नाही का? त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की तातडीनं या कंपनीवर कारवाई करून तिच्या देशातील सेवेला बंदी घालावी. रोहित पवारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर आता संजय राऊतांनीही या प्रकरणी मोठा दावा केलाय. व्हीएसआर कंपनीत भाजप नेत्याची गुंतवणूक असल्यानंच कारवाई केली जात नसल्याचं राऊतांनी म्हटलंय. की या कंपनीमध्ये कोणाची बेनामी गुंतवणूक आहे एका प्रमुख भाजपशी संबंधित व्यक्तीशी ते शोधलं पाहिजे. हे मी वारंवार सांगितलेलं आहे. हे दिल्लीतल्या माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की या संबंधित विमान कंपनीमध्ये कोण आहे, बेनामी एक व्यक्ती आहे, अदृश्य शक्ती, अदृश्य हात आहे, याचा शोध घेतला जाऊ नये म्हणून याचा तपासच होणार नाही. या गोष्टी खरं तर याआधीच रोहित पवारांनी पायलटवर संशय व्यक्त केलाय. तर पायलट अपघाताच्या आधी कुणाकुणाला भेटला त्याची चौकशीची मागणी केली. माझं एक प्रामाणिक मत आहे की लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टीची एन्क्वायरी 27 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत आणि जे काही प्रमुख पायलट होते ते पूर्वी कोणाला भेटले, महिनाभर, 2 महिने, कुठल्या हॉटेलला भेटले, कुठं कुठं गेले होते, या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती काढणं तितकंच महत्त्वाचं. खरं तर राऊतांनी व्हीएसआर कंपनीत भाजप नेत्याची गुंतवणूक असल्याचा दावा केलाय. मात्र व्हीएसआर कंपनीत गुंतवणूक असलेला भाजपचा नेता कोण आणि त्या नेत्याच्या दबावामुळेच व्हीएसआरची चौकशी होत नाही का हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.